सिंधुदुर्ग के कुडाल से शिवसेना के ठाकरे गुट ने एसटी बस किराए में हुई वृद्धि के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। ये विरोध कुडाल एसटी स्टैंड के सामने किया गया। प्रदर्शन में शिवसेना के पूर्व विधायक वैभव नायक और जिला प्रमुख संजय पर्टे भी शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने राज्य सरकार से बढ़े हुए बस किराए को तुरंत वापस लाने की मांग की। साथ ही चेतावनी दी है कि अगर मांगे पूरी नहीं हुई तो बड़े पैमाने पर आंदोलन शुरू किया जाएगा। संपूर्ण राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आहे। खरं तर निवडणुकीच्या पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वारेमाप आश्वासनं दिलीत आणि लाडक्या बहिणींना 50% मोफत, एसटीची दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणूक झाल्याबरोबर ही दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाही। एवढंच कशाला परिवहन मंत्र्यांना सुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे आणि 15% दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ लाडक्या बहिणीची जी योजना होती किंवा लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या आधी आश्वासनं दिली होती त्यांना सुद्धा आता 50% पेक्षा 35% सवलत आता या 15% दरवाढीमुळे मिळणार आहे आणि त्यामुळे आज सर्वसामान्य लोकांनी आपण बघितलं असाल की नुसतं 50 रुपये कोल्हापूरचं दर वाढलं आहे, कुडाळ ते कणकवली 11 रुपये वाढलं आहे, कुडाळ ते सावंतवाडी 6 रुपये वाढलं आहे। म्हणजे दररोज करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना या कुडाळतून प्रवाशांना जवळजवळ 10-15 रुपये फरक पडलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे हा फरक झाला आहे, दुसरीकडे आपण बघितलं असाल की एसटीची दुरावस्था आहे, एसटी कुठे उपलब्ध नसतात। आज वाडी वस्त्यावरच्या ज्या वस्तीच्या एसटी होत्या त्या बंद गेल्या 2-2.5 वर्षामध्ये झाल्या आहेत आणि आता तर ह्यांनी वेगळी योजना राबवली आहे की वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमावरच एसटी सोडत नाहीत। 7ची एसटी 9 वाजता आणि त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एसटी बंद केल्या जातात आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एकही एसटी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू नाही। आज अनेक भरतीची पदं रिक्त आहेत त्यामुळे एसटीची दुरवस्था झाली असताना सरकार आज योजना जाहीर करते परंतु सरकार एसटीला पैसे देण्यात आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक करणाऱ्या एसटीचा आज कंबरड मोडलेला आहे आणि आज या 15% भाडेवाढीमुळे लोक आधीच महागाईच्या ह्याच्यात गेलेले आहेत। पेट्रोल डिझेलचे गॅसचे दर वाढले आहेत आणि यातनं हा सुद्धा एक सरकारने निवडणुकीनंतर पहिला दणका दिलेला आहे आणि त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने निषेध करतो आणि ही जर भाडेवाढ पूर्ववत नाही आली म्हणजे कमी नाही झाली तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कुडाळमध्ये आंदोलन झालेलं आहे।